सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना ख्रिस्तात सलाम. हे वेळेला आपण प्रार्थना करू. सनातन पिता, तुला धन्यवाद देतो. आम्हाला वचन समजण्यासाठी ज्ञान दे, बुद्धी दे आणि आमचं मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ह्यावेळेला आपण रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि 18, 19, 20 ही वचन आपण वाचणार आहोत. 18, 19, 20. रोमकरासपत्र 1, 18, 19, 20. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या भक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण हे निर्मिलेल्या पदार्थांवर ज्ञान होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. आमेन. जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. सत्य दाबून ठेवणे, सत्य. जी ख्रिस्ती माणसे, जी ख्रिस्ती सेवक, जे ख्रिस्ती पास्टर, ख्रिस्ती लीडर सत्य दाबतात असं वचन शिकवत आहे आणि खरं पण आहे. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो, खूप ठिकाणी सत्य दाबलं गेलेले, सत्य बाहेरच आलं नाही. सत्य म्हणजे काय? खरी गोष्ट, खरं बोलणं, खरं वागणं, खरं चालणं नाही. सत्य आपल्याला योहानाच्या 14वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये कळत आहे. येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. सत्य म्हणजे येशू. सत्य म्हणजे येशू. यस. येशूला दाबणे, येशूचं शिक्षण दाबून ठेवणे, येशूचं जीवनचरित्र दाबून ठेवणे, येशूची भविष्यवाणी दाबून ठेवणे, येशूचं जगामध्ये येणं, क्रूसखांबावर, वधस्तंभावर त्याचं खेळलं जाणं, मृतांमधून उठणं, पुनरुत्थित होणं, दुसऱ्यांदा येणं, जगाचा न्याय करणं, सार्वकालिक जीवनामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांना नेणं, ही जी सगळी क्रिया आहे ही दाबून ठेवली जाते. वेगळंच शिकवलं जातं. प्रत्येक मिनिस्ट्रीचे, प्रत्येक संस्थेचे नियम त्यांना शिकविले जातात. लोकांना, विश्वासणाऱ्यांना, त्यांच्या सभासदांना शिकविले जातात. सत्य बाजूलाच राहिलं. सत्य जगात कशासाठी आलं हे पण नाही शिकवलं जात. सत्य जगामध्ये येण्याच्या आधी कुठे होतं हे पण नाही शिकवले जात. सत्याने जगामध्ये येऊन काय केलं हे पण नाही शिकवलं जात. फक्त येशू जगात आला, मेला, गेला, येणार आहे, फिनिश. सत्य एवढंच नाही आहे. सत्य हे अनंतकालापासून अनंतकालापर्यंत आहे, त्याला सत्य म्हटलं गेलं आहे. तो प्रभू येशू सदाजीवी परमेश्वर, त्याची धार्मिकता, त्याची नीतिमत्ता, त्याचं बलिदान सर्व दाबलं जातं. त्याचा एक अंश सुद्धा बाहेर येत नाही. पुढचं वचन असं म्हणतंय, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाचे वचन त्यांना दाखवून दिले आहे. जे वचनाची सेवा करणारे आहेत, जे वचनाला अनुकरण करणारे आहेत, या सगळ्यांना देवाने ते वचन दाखवून दिलेलं आहे. दाखवलेलं आहे, दाखवलेलं नाही असं नाही, दाखवून दिले. परमेश्वराने त्यांना ते वचन दाखवलेलं आहे. का? कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याची सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत. सृष्टीच्या निर्मितीपासून त्याने जे सगळं निर्माण केलं आहे याच्यावरून ते आपल्याला ज्ञान मिळतं आहे की तो आहे आणि तो सत्य आहे. अशासाठी की त्यांना कसलीच सबब राहू नये, त्यांना निमित्त राहू नये की प्रभू आम्हाला कोणी सांगितलं नाही, प्रभू आम्हाला माहिती नव्हतं, प्रभू आम्ही त्याच्याबद्दल जाणत नव्हतो, प्रभू आम्हाला शिकवलं गेलं नाही. ही सबब आहे त्यांच्याकडे. खूप पुष्कळ लोक आहेत की जे शेवटच्या काळामध्ये न्यायाच्या दिवशी उठून येणार आहेत की प्रभू आम्हाला माहिती नाही, प्रभू आम्हाला काय आहे, प्रभू हे काय आहे, प्रभू ते काय आहे. पण प्रभू काय म्हणतो, त्यांना कोणतीही सबब नाही, कारण त्यांना वचनाच्याद्वारे आणि सृष्टीच्याद्वारे निर्मिलेल्या गोष्टींच्याद्वारे या सगळ्या गोष्टी त्यांना प्रकट केल्या गेलेल्या आहेत. तरीसुद्धा ते सत्य दाबतात. का? कारण त्यांच्यामध्ये सैतान कार्य करतो, जो देवाच्या सेवेला, देवाच्या कामाला, देवाच्या योजनेला
देवाच्या वचनाला विरोध करतो तो सैतानाचा आहे, तो देवाचा नाही आहे, हे देवाला ठाऊक आहे. म्हणून त्यांच्यावर देवाचा क्रोध, त्यांच्या अभक्तीवर आणि त्यांच्या अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. खूप वेळा मी स्वर्गातून क्रोध प्रगट होताना पाहिला विश्वासणाऱ्यांवर. का? बाप्तिस्मा झालेले आहेत, प्रभुवचन घेत आहेत, कदाचित त्यांचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला आहे, त्यांचा अभिषेक झालेला आहे. देवाचा क्रोध का त्यांच्यावर? प्रभू एवढा क्रोधिष्ट का त्यांच्याबद्दल? का? कारण ते अनितीने सत्य दाबतात आणि दाबत आहेत. देववचनाच्याद्वारे प्रत्येकाला ज्ञान पुरवो. यावेळेस आपण प्रार्थना करू. पवित्र पिता, सहाय्य केलंस, आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो. आमेन.